मराठी अस्मितेसाठी आज मीरा रोडमध्ये आयोजित करण्यात आलेल्या मोर्चातून परिवहन मंत्री प्रताप सरनाईकांना अक्षरशः 5 मिनिटात काढता पाय घ्यावा लागला। संतप्त आंदोलकांनी यावेळी सरनाईक चले जाओ, गो बॅक सरनाईक, 50 खोके एकदम ओके, जय गुजरात अशा घोषणा दिल्या। मराठी माणसाच्या संतापामुळे अखेर प्रताप सरनाईक यांना या मराठी मोर्चातून पोलीस संरक्षणामध्ये बाहेर पडावं लागलं। यावेळेस त्यांनी आपण नेहमी मीरा रोडमध्ये माणसांच्या बाजूने असल्याची प्रतिक्रिया दिली खरी, परंतु त्यांना या ठिकाणी रोषाला सामोरं जावं लागलं। ठाकरे गटाचे नेते राजन विचारे यांनी देखील सरनाईकांवर जोरदार निशाणा साधला। तुम्ही आल्या जय गुजरातच्या घोषणा पण इथे बघा, राजकारणाच्या ठिकाणी पण माझ्यासोबत जे मराठी एकीकरण समितीचे अध्यक्ष गोवर्धन देशमुख आहेत, त्यामुळे बाकीच्यांना काय राजकारण करायचं ते करू द्या। प्रताप सरनाईक मीरा भाईंदर शहरातील मराठी जनांच्या पाठीमागे ठामपणे उभा आहे। मी आजच्या वेळेस कुणालाही दोष देणार नाही, पण माझी भूमिका होती या मोर्चाला पाठिंबा द्यायची। मी ताबडतोब मुख्यमंत्र्यांना सुद्धा सांगितलंय की कुठल्याही परिस्थितीमध्ये ज्या पद्धतीनं डीसीपी प्रकाश गायकवाड यांनी बेकायदेशीरित्या आमच्या मराठी कार्यकर्त्यांना, मराठी एकीकरण समितीच्या लोकांना अटक केलेली आहे, त्याचा निषेध व्यक्त करण्यासाठी मी आलोय। मला वाटतं पळणार तर चपलेने मारायला पाहिजे होतं, कारण तुम्ही सत्तेमध्ये बसलेला आहेत, लाज वाटायला पाहिजे। पोलिसांना सांगताय तुम्ही मोर्चा रद्द करा, पोलिसांना सांगताय तुम्ही त्यांच्यावरती गुन्हे दाखल करा, आणि इकडे येऊन तुम्ही मोर्चाला सामोरे जातात। चपलेने मारला पाहिजे, आणि त्यांनी पहिला आहे ना राजीनामा द्यावा। सत्तेत बसलेत ना तिकडे 50 खोके घेऊन, त्यांनी या ठिकाणी यायला पाहिजे। या ठिकाणी यायची गरज काय तुम्हाला? जर तुम्ही आमच्या कार्यकर्त्यांना अटक करता, त्या ठिकाणी आमच्यावर खोट्या केसेस दाखल करतात, आणि इथे येऊन फक्त चमकुगिरी करायला आले होते। मी या ठिकाणी या सर्व नागरिकांचं मी कौतुक करतो। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या।